Hello everyone. Today we are going to learn basics of partnership. CA फाउंडेशनच्या अकाउंटिंग सब्जेक्टमध्ये पार्टनरशिप हा चॅप्टर नंबर 8 आहे. या चॅप्टरचं वेटेज आहे अराउंड 15 to 20 मार्क्स. त्यामुळं अकाउंटिंग सब्जेक्टमधला हा कदाचित एक नंबर वेटेज असणारा टॉपिक आहे. आज याच्यामध्ये आपण कोणते सब युनिट्स आहेत आणि पहिल्या युनिटची इंट्रोडक्शन हा थोडासा पार्ट कव्हर करूया. सो लेट स्टार्ट. टोटल पार्टनरशिप चॅप्टरमध्ये पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन, सेकंड आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल, नेक्स्ट आहे ऍडमिशन ऑफ अ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, डेथ ऑफ अ पार्टनर आणि डिझॉल्युशन ऑफ अ पार्टनर. ज्या स्टुडंट्सची 12th एक्झाम झालेली आहे त्या स्टुडंट्सना हे 6ही युनिट्स टू सम एक्सटेंट कव्हर झालेले असतील. पण सीए फाउंडेशनमध्ये आपण ते इन डिटेल बघणार आहे आणि याच्यावर मे बी एखादं ट्रू ऑर फॉल्स, एखादी शॉर्ट नोट आणि 2 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. सो लेट स्टार्ट विथ इंट्रोडक्शन. नाउ, as we know, there are basically 3 types of ownerships: sole proprietorship and partnership and a company. Now, sole proprietorship has few limitation, that is capital and second management efficiency. इथं एकच पर्सन ओनर असल्यामुळं तो किती कॅपिटल आणणार आणि त्याचबरोबरीनं त्याचे मॅनेजमेंट स्किल्स किती आहेत, त्याच्याकडे प्रोडक्शनशी रिलेटेड स्किल आहे का, एचआरशी रिलेटेड स्किल आहे का, फायनान्सशी रिलेटेड स्किल आहे का, मार्केटिंगशी रिलेटेड स्किल आहे का, याच्या काही लिमिटेशन्स आहेत. आणि त्यामुळं जो नवीन फॉर्मॅट उदयाला आला, दॅट इज द पार्टनरशिप. सो ड्यू टू द लिमिटेशन्स ऑफ सोल प्रोप्रायटरशिप, द फॉर्म ऑफ पार्टनरशिप हॅज कम इन टू एक्झिस्टन्स. पार्टनरशिपला आपल्याला माहिती आहे की मिनिमम 2 पार्टनर्स लागतात. ते अगदी 50 पर्यंत पार्टनर्स अलाउड आहे. ठीक. सो एवढे लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या कामाचं डिस्ट्रीब्युशन करून जर व्यवस्थितपणे बिझनेस रन केला तर तो सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त. ठीक. आता आपण डेफिनेशन बघूया. व्हॉट इज पार्टनरशिप? नाउ पार्टनरशिप इज कवर्ड बाय the Indian Partnership Act 1932. Now the act has defined a partnership as, let's understand it, the relation between persons who have agreed to share the profit of a business carried on by all or any of them acting for all. पार्टनरशिप ऍक्ट काय म्हणतोय? इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स, म्हणजे 2 किंवा जास्त पर्सन्स इन्व्हॉल्ड आहेत, हु हॅव अग्रीड टू शेअर, ज्यांनी डिसाईड केलेलं आहे काय, प्रॉफिट ऑफ द बिझनेस. प्रॉफिट शेअरिंग असणार आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो पार्टनरशिप डेट मध्ये मेन्शन केला असेल, अदरवाईज तो इक्वल असेल. कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. जेव्हा जास्त पार्टनर्स असतील तेव्हा त्यातले काही वर्किंग पार्टनर्स असतील आणि काही इनएक्टिव्ह पार्टनर्स असतील. सो इथं प्रिन्सिपल आणि एजंट ही रिलेशनशिप आहे. द पर्सन्स हु एंटर इन टू सच अन अग्रीमेंट आर कॉल्ड एज अ पार्टनर्स. पार्टनरशिप फर्म मध्ये तुम्ही एंटर झाला ऍज अन ओनर की तुम्ही पार्टनर होता आणि अशा बिझनेसला आपण फर्म म्हणतो. द पार्टनर्स मस्ट हॅव अ म्युच्युअल अग्रीमेंट. द रिटर्न अग्रीमेंट इज नोन एज द पार्टनरशिप डीड. आता एक महत्वाचा पॉइंट आपण लक्षात ठेवूया. रजिस्ट्रेशन ऑफ द फर्म इज नॉट कंपल्सरी, बट non-registration restricts the partners or the firm from taking any legal action against each other or against the outside party. त्यामुळं ऍक्च्युली ओरल अग्रीमेंट चालतं, पण ओरलला काय व्हॅलिडिटी नाहीये. सो रिटर्न अग्रीमेंट इज ऑलवेज प्रेफरेबल. इट इज नॉट कंपल्सरी टू रजिस्टर द फर्म एक्सेप्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. पण आता ऑलमोस्ट सर्व पार्टनरशिप फर्म्स या रजिस्टर्ड असतात विथ द रजिस्ट्रार ऑफ पार्टनरशिप्स. आणि जर आपण फर्म रजिस्टर केलं नाही तर नंतर जर काही इश्यूज झाले तर आपल्याला लिगल रेमेडी मिळणं हे अवघड असतं. ठीक आहे. सो आय थिंक डेफिनेशन आणि काही पॉइंट्स आपल्याला क्लिअर झाले असते. इफ ऑन एनी पॉइंट, इफ द पार्टनरशिप डीड कंटेन्स अ क्लॉज, इट विल होल्ड गुड. Otherwise, the provisions of the act relating to the questions will apply. ऍक्च्युली पार्टनरशिप डीड मध्ये जे काही रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म कंडिशन मेन्शन केले आहेत ते व्हॅलिड असतात, अनलेस अदरवाईज दे आर अगेन्स्ट द लॉ.
पण जर एखादा पर्टिक्युलर पॉइंट डीड मध्ये मेन्शन केलेला नाहीये, तर त्या केसमध्ये ज्या काय पार्टनरशिप ऍक्टच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या ऍप्लिकेबल होणार आहेत. ठीक आहे. सो इन केस ऑफ अ डाऊट वी विल गो टू द पार्टनरशिप ऍक्ट 1932. ठीक आहे. आता पार्टनरशिपचे फीचर्स काय आहेत? ऍक्च्युली आपल्या डेफिनेशन मध्येच काही फीचर्स आलेले आहेत, पण आपण 6 इम्पॉर्टंट फीचर्स बघूया. फर्स्ट इज अन असोसिएशन ऑफ पर्सन्स. सो पार्टनरशिप फर्म मध्ये काय आहे? 2 किंवा जास्त लोक एकत्र येणार आणि बिझनेस रन करणार. जास्तीचं लिमिट किती आहे? येस, 50 पार्टनर्स. सेकंड, अन एग्रीमेंट इज नेसेसरी. इट मे बी ओरल और रिटर्न, बट written agreement is always preferable. Now, partnership is formed for a business purpose. So, the need of the business or existence of a business is necessary to form a partnership firm. Then next, there should be a principal agent relationship. आपण मगाच्या डेफिनेशन मध्ये बघितलं की द बिझनेस इज कॅरीड ऑन बाय ऑल और एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. सो पार्टनरशिप फर्म मध्ये एक पार्टनर हा फर्मचा आणि बाकीच्या पार्टनर्सचा एजंट असणार आहे. ठीक आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता परत एकदा आपण डेफिनेशन कडे गेलो. सो दे हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस. प्रॉफिट इन्क्लुड्स निगेटिव्ह प्रॉफिट म्हणजेच लॉसेस. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रॉफिट शेअरिंग रेशो हा मे बी ऍज पर मेन्शन इन द पार्टनरशिप डीड असेल, और जर मेन्शन केलं नसेल तर इट इज इक्वल. And the main limitation of the partnership firm is the partners have unlimited liability. म्हणजे काय? जर फर्म इनसॉल्वंट झाली, म्हणजे लायबिलिटीज आर मोर दॅन असेट्स, तर फर्मचे असेट्स यूज करून पण जर फर्मच्या लायबिलिटीज पे आउट करू शकलो नाही आपण, तर पार्टनर्सचे पर्सनल असेट्स पण आपण काय करणार आहे? फर्मच्या लायबिलिटीज पे करायला युटिलाइज करणार आहे. So this we have to remember. The liability of the partners is unlimited. This is a main drawback of the partnership firm. I hope all the features are clear. ठीक आहे. लेट्स मूव्ह फर्दर. आता आपण मायनर एज अ पार्टनरचा विचार करू. अ मायनर कॅन बी ऍडमिटेड इन अ पार्टनरशिप फर्म, बट द कंडिशन इज दॅट ही कॅन बी ऍडमिटेड टू शेअर द प्रॉफिट ओनली. म्हणजे काय आहे? इफ अ पार्टनरशिप फर्म सफर्स अ लॉस, then it will be borne by the other major partners in their profit sharing ratio, and minor is not entitled for losses. He or she is entitled for profits only. Okay. As we have learned, the maximum number of members for partnership firm are 50 and minimum numbers are 2. Right. Okay. आता पार्टनरशिप फर्मची जी लिमिटेशन आहे, अनलिमिटेड लायबिलिटी, त्यामुळे हा नवीन फॉर्मॅट आला. आपल्याला लॉ मध्ये इन डिटेल आहे, पार्टनरशिप फर्म मध्ये याचं फक्त थोडासाच पार्ट कव्हर केला आहे. सो लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. LLP is viewed as an alternative corporate business proposal that provides the benefits of limited liability but allows its members the flexibility of organizing their internal structure as a partnership which is based on mutually arrived agreement. LLPचे 2 बेनिफिट्स आहेत. पहिला तर त्याला कंपनीसारखी त्याचं एक सेपरेट एक्झिस्टन्स आहे. ओके. आणि दुसरं, पार्टनरशिप लायबिलिटी लिमिटेड ठेवून पार्टनरशिपचे ज्या फ्लेक्झिबिलिटीज आहेत त्या LLP ला ऍप्लिकेबल आहेत. सो LLP इज अ राईट कॉम्बिनेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड द कंपनी. ठीक. नो पार्टनर वुड बी लायबल ऑन अकाउंट ऑफ द independent or unauthorized actions of other partners or their misconduct. हा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. एखाद्या पार्टनर जर रॉंग ऍक्ट केली तर LLP मध्ये दुसरा पार्टनर त्या पार्टनरच्या रॉंग ऍक्टसाठी एलिजिबल राहणार नाही. ठीक. आणि थर्ड, द मेन बेनिफिट इन LLP इज दॅट इट इज टॅक्स एज अ पार्टनरशिप बट हॅज द बेनिफिट्स ऑफ बिईंग कॉर्पोरेट or more significantly a juristic entity with a limited liability. So LLP ची स्वतःची juristic entity आहे, independent legal entity आहे with a limited liability. And LLP has the special characteristics of being a separate legal entity distinct from its partners. हा महत्वाचा पार्ट आहे.
पार्टनर्स आणि पार्टनरशिप फर्म यांच्या इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीमध्ये फारसा गॅप नाहीये. पण इन केस ऑफ एल एल पी काय होणार आहे? An LLP has the special characteristics of being a separate legal entity distinct from its partners. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा LLPचा अजून एक प्लस पॉइंट आहे. The LLP is a body corporate in nature. In the subject of business law, you will learn in detail about the LLP. आता पार्टनरशिप फर्म आणि LLP याच्यामधले काय डिफरन्सेस आहेत तर ते आपल्या मॉड्यूलमध्ये मेन्शन केलेले आहेत. अगदी काही आपण बघूया. पार्टनरशिप फर्मला रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे, LLP ला ते कंपल्सरी आहे. ओके, म्युच्युअल अग्रीमेंट, ओरल अग्रीमेंट अलाउड आहे, LLP ला कंपल्सरी रिटर्न अग्रीमेंट पाहिजे. पार्टनरशिप फर्म सेपरेट लिगल एंटिटी नाही आहे, LLP आहे. ओके, परपेच्युअल सक्सेशन पार्टनरशिप फर्म मध्ये होऊ शकत नाही. एखादा पार्टनर रिटायर झाला किंवा डेथ झाला तर त्यांना अग्रीमेंट डीड चेंज करायला लागते, विच इज नॉट ऍप्लिकेबल फॉर LLP. LLP ला मॅक्झिमम लिमिट नाही आहे बघा, नंबर ऑफ मेंबर्स. सो किती मेंबर्स त्याचे किती पर्सन्स त्याचे मेंबर्स होऊ शकतात. ठीक आहे. आणि लिमिटेड लायबिलिटीचा क्लॉज तर आपल्याला माहिती आहे. पार्टनरशिप फर्मला अनलिमिटेड लायबिलिटी आहे, LLP ला लिमिटेड लायबिलिटी आहे. ओके, सो यू कॅन गो थ्रू ऑल दीज पॉइंट्स इन डिटेल. I think that institute will not ask the difference between partnership and LLP, but if it is going to ask you, then you will get out of marks on this. ठीक आहे. सो गो थ्रू करा. इफ देर आर एनी डाउट्स वी विल डिस्कस आफ्टरवर्ड्स. ओके, आता महत्वाचा पॉइंट ज्याच्यावर आपल्याला ट्रू ऑर फॉल्स येण्याचे चान्सेस जास्त आहेत. इन द अब्सेन्स ऑफ एनी एग्रीमेंट टू द कॉन्ट्ररी, जर पार्टनरशिप डीड मध्ये एखादा पॉइंट मेन्शन केलेला नसेल तर काय काय आहे. लेट चेक इट आउट. जर पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलं नसेल देन पार्टनर हॅज अ नो राईट टू सॅलरी. पार्टनरला सॅलरी मिळणार नाही कारण त्याला प्रॉफिट मिळणार आहे. ठीक आहे. पार्टनर इज नॉट एंटायटल फॉर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. दिस वी हॅव टू रिमेंबर. At the same time, firm will not charge interest on drawings. ओके, सो जसं कॅपिटलवर इंटरेस्ट पे करायचं नाहीये तसं जर डीड मध्ये मेन्शन केलं नसेल तर ड्रॉइंग्सवर पण इंटरेस्ट चार्ज करणार नाही. प्रॉफिट शेअरिंग रेशो, सिन्स इट इज नॉट मेन्शन, इट इज इक्वल. इफ इट इज मेन्शन इन द पार्टनरशिप डीड देन पार्टनर्स विल शेअर प्रॉफिट्स अकॉर्डिंगली. आणि लास्ट पॉइंट, पार्टनर हा फर्मला लोन पण देऊ शकतो. In the absence of any agreement, the rate of interest on the loan is 6% per annum. Otherwise, डीड मध्ये मेन्शन केला असेल तर जास्त इंटरेस्ट पण पे करता येईल. इज दिस क्लिअर? ओके, चलो. आता आपण एक लास्ट पॉइंट बघू, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. ऍक्च्युली भरपूर पॉइंट्स आहेत पण हा पॉइंट बघू आणि आपण इथं ब्रेक घेऊ. इन डिटेल आपण बॅच चालू झाल्यावर बघूया. ठीक आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट हे फक्त पार्टनरशिप फर्मच प्रिपेअर करते. इट इज नॉट प्रिपेअर्ड बाय द प्रोप्रायटरशिप एज वेल एज बाय द कंपनी. ठीक. सो व्हॉट इज P&L अप्रोप्रिएशन अकाउंट हे का प्रिपेअर करतात, कुठल्या आयटम्स याच्यामध्ये येतात? लेट्स अंडरस्टँड दिस. सो ह्याच्यामध्ये येणार आहे पार्टनरशी रिलेटेड पेमेंट्स. सो आपण कव्हर करणार सॅलरी टू पार्टनर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. आता या चारही आयटमच्या आपण जर्नल एंट्रीज बघू आणि P&L अप्रोप्रिएशन अकाउंटचा फॉर्मॅट बघू. थोडीशी पॉसिबिलिटी आहे की इन्स्टिट्यूट पेपरमध्ये प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट असं विचारू शकेल. सो लेट चेक इट आउट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटशी रिलेटेड जर्नल एंट्रीज. पहिला तर आपण विचार करूया सॅलरी टू पार्टनर. नाउ अंडरस्टँड, सॅलरी टू पार्टनर इज अन एक्सपेन्स ऑफ द बिझनेस. करेक्ट आहे. सो कुठला एक्सपेन्स असेल तर आपण अकाउंट डेबिट करतो. सॅलरी टू पार्टनर अकाउंट डेबिट. टू कोणाला मिळणार आहे सॅलरी? टू पार्टनर्स कॅपिटल. टू कॅश और बँक होणार नाही आणि ही एम्प्लॉईची सॅलरी नाहीये, पार्टनरची सॅलरी आहे. ठीक आहे. आणि मग ते जी सॅलरी आहे पार्टनरची ती P&L अकाउंटला न जाता P&L अप्रोप्रिएशन अकाउंटला आपल्याला शिफ्ट करायचे बिकॉज इट इज रिलेटेड टू पार्टनर. सो P&L अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सॅलरी टू पार्टनर अकाउंट. एम्प्लॉईची सॅलरी असेल तर आपण कुठे ट्रान्सफर करणार? करेक्ट, P&L अकाउंटला. पार्टनरची सॅलरी असेल तर कुठे ट्रान्सफर करणार? P&L अप्रोप्रिएशन. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अगेन एक्सपेन्स फॉर द बिझनेस. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरला मिळायला पाहिजे.
एक रूल सिंपल लक्षात ठेवा, जेव्हा पार्टनरला बेनिफिट होणार असतो तेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट करतात. जेव्हा पार्टनर्सला काहीतरी द्यायचंय किंवा लॉस होणार आहे त्या केसमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट करायचं. सो पार्टनरला प्रॉफिट होतोय कॅपिटल अकाउंट क्रेडिट, पार्टनरला लॉस होतोय कॅपिटल अकाउंट डेबिट, पार्टनर कॅपिटल आणणार आहे कॅपिटल अकाउंट क्रेडिट, पार्टनर ड्रॉइंग्स करणार आहे कॅपिटल अकाउंट डेबिट. सो दिस यू हॅव टू रिमेंबर. ओके, सो दोन आयटम्स आपले P&L अप्रोप्रिएशनला गेले, सॅलरी टू पार्टनर पण गेला आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण गेलं. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय आहे, फर्म पे करणार आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स फर्मला मिळणार आहे. पार्टनर फर्म मधून अमाऊंट विड्रॉ करतोय, सो फर्म कॅन चार्ज द इंटरेस्ट, बट ऑल दीज आर ऍप्लिकेबल व्हेन दे आर मेन्शन इन द पार्टनरशिप डीड. सो जर्नल एंट्री काय होणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. जसं ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितात तसंच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होणार आणि मग ते इंटरेस्ट जे आहे ते P&L अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला शिफ्ट होणार. ओके, पार्टनर्स लोन कशाप्रमाणे होईल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रमाणे होईल का इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स प्रमाणे होईल अकाउंटिंग? लेट्स थिंक. पार्टनर्स लोनवरचं जे इंटरेस्ट आहे त्याचं अकाउंटिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रमाणे होणार आहे. ओके, क्लिअर. आता आपण मग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचा फॉर्मॅट बघूया. चेक करा, जर आपल्याला 4 मार्क्सला वगैरे विचारलं तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट साईडनं स्टार्ट करू. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण आधी P&L अकाउंट तयार करणार, त्याच्यातला जो प्रॉफिट आहे तो डिवाइड न करता प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स क्रेडिट साईडला आयटम येईल आणि बाकी सर्व आयटम्स डेबिट साईडला येणार कारण ते एक्सपेन्सेस आहेत. टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, टू सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. जर एखादा रिझर्व्ह क्रिएट करायचा असेल, क्वेश्चन मध्ये मेन्शन केला असेल तर तो रिझर्व्ह क्रिएट करा. अँड नाऊ द बॅलन्स प्रॉफिट इज डिव्हायडेड अमंग ऑल द पार्टनर्स इन द डिसाइडेड प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो दिस इज द फॉर्मॅट ऑफ P&L अप्रोप्रिएशन अकाउंट. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, पण अंडरस्टँडिंग होणं फारच आवश्यक आहे. एक्झामला येईल ना येईल दिस इज अ सेपरेट पार्ट, पण आपल्याला व्हॉट इज P&L अप्रोप्रिएशन अकाउंट, ते का प्रिपेअर करायचं असतं आणि कसं प्रिपेअर करायचं असतं ते अंडरस्टँड व्हायला पाहिजे. आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. इन डिटेल पुढचे सगळे पॉइंट्स आणि याची प्रॅक्टिस आपण मेन बॅचच्या वेळेला करूया. इज दिस क्लिअर? ओके, थँक्यू.